आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। हादगाव तालुक्यातील बरडशावळा येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली असून येणाऱ्या 7 मार्च रोजीपासून हादगाव तालुक्यात या अभियानाला सुरुवात होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले। केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व योजनेचा लाभ घेत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत बरडशावळा येथे शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। महसूल मंडळ कार्यालयाचे तहसीलदार सय्यद उमर, नायब तहसीलदार मुंजाजी काकडे, मंडळ अधिकारी गोडबोले मॅडम, विभागीय सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, विविध भागातील कर्मचारी वर्ग आदींची या प्रसंगी उपस्थिती होती। या बैठकी प्रसंगी हादगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात बरडशावळा येथे दिनांक 7 मार्च रोजी या अभियानाला सुरुवात होणार असून या अभियानामार्फत सर्वसामान्य नागरिकांनी ऑनलाईन केलेली सर्व प्रमाणपत्रे या अभियानाप्रसंगी गावामध्येच मिळणार आहेत। तहसील कार्यालयाच्या वतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा पंचायत समिती कार्यालय मार्फत तसेच कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वन विभाग या सर्व कार्यालयातील योजनेची माहिती व लाभ सर्व नागरिकांना मिळणार आहे। ज्या लाभार्थ्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडे ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी नोंदणी केलेली आहे त्यांना अभियानाप्रसंगी प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात येणार आहे। या अभियानाची माहिती हादगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल यासाठी सर्व विभागाने तात्काळ कामाला लागण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी उपस्थित सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना केले। येत आहे टप्पा क्रमांक 1 मधलं पहिलं शिबिर आपण बरडशावळा या सर्कलच्या ठिकाणी घेणार आहोत। त्या अनुषंगाने आज बरडशावळा सर्कल मधील सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। या अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागामार्फत ज्या वेगवेगळ्या सेवा किंवा लाभ लोकांना दिले जातात त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे जे काही सेवा द्यायचे आहेत त्या अनुषंगाने माहिती देणे, त्यांचे फॉर्म भरून घेणे आणि या शिबिराच्या माध्यमातून त्यांना सेवा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या रूपाने आता सर्वसामान्य जनतेला विविध योजनेची माहिती व लाभ यापुढे मिळणार असल्याने या अभियानाचे स्वागत अनेकांनी जनता न्यूज महाराष्ट्रशी बोलताना केले। जनता न्यूज महाराष्ट्रसाठी राजू पवार, हादगाव।